नमस्कार, मी शिल्पा गुजर. सुखी जीवनाचा मंत्र या लाईव्ह कार्यक्रमात, विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. डॉक्टर विजय दहिफळे सर आपल्याला या कार्यक्रमामध्ये, या लाईव्ह भागामध्ये मार्गदर्शन करत असतात. सेक्स संदर्भात, सेक्सबद्दलच्या ज्या काही समस्या आहेत, तुमच्या मनात ज्या काही शंका आहेत, त्याच्याबद्दल आपल्याला सर कायमच मार्गदर्शन करत असतात. अनेक फोन येतात आणि त्यांचे सरांची उत्तरंसुद्धा सर त्यांना देत असतात. आपण आज एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत आणि त्या विषयाबद्दल आपल्याला बोलायचं आहे. पण त्याच्या आधी डॉक्टर दहिफळे सर यांच्या अचीव्हमेंटबद्दलची ही माहिती व्हिज्युअल्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात. डॉक्टर विजय दहिफळे हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रख्यात सेक्सॉलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट आणि युरोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. लैंगिक शिक्षणाबाबत समाजात जागरूकता निर्माण करून लोकांचे लैंगिक स्वास्थ्य सुधारावे म्हणून सुखी जीवनाचा मंत्र हा मंच त्यांनी उभारलाय. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, पुणे, दादर, नेरूळ, खारघर, कल्याण, नाशिक, नागपूर आणि दुबईत त्यांची क्लिनिक्स आहेत. डॉक्टर दहिफळे हे देशविदेशात जाऊन सेमिनार्सच्या माध्यमातून लैंगिक शिक्षणाबाबत मार्गदर्शन करत असतात. आणि सुखी जीवनाचा मंत्र या आपल्या कार्यक्रमातला आजचा जो विषय आहे तो म्हणजे पुरुषांमधली शीघ्रपतनाची कारणं, लक्षणं आणि उपाय नेमके काय आहेत आपण सरांकडनं जाणून घेणार आहोत. पण सगळ्यात आधी सरांचं स्वागत करूयात या कार्यक्रमामध्ये. सर, खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. आणि सर, अतिशय महत्त्वाचा विषय आहे खरं तर, कारण की मला वाटतं प्रत्येक पुरुषाच्या मनात, प्रत्येक स्त्रीच्याही मनात हा प्रश्न असणार आहे, असतोच. आणि हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. आपण यावर आज विस्तृत चर्चा करणार आहोत. नक्कीच. सर्वप्रथम आपल्या जगभरातील लोकशाही मराठीच्या सर्व दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये. दर्शकांनो, तुमचं खरंच अभिनंदन, खरंच कौतुक. कारण का हा जो मधला काळ होता त्या काळामध्ये देखील तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं फोनवर तुम्ही एकमेकाला कनेक्टेड राहिलेले आहात. बऱ्याचदा आमची पूर्ण बॅकअप टीम त्या ठिकाणी सपोर्टमध्ये होती. इव्हन शिल्पाजी स्टुडिओमध्ये देखील कॉन्स्टंट फोन आपले चालू असायचे. म्हणजे आपल्या शोसाठी जी विचारपूस आहे, विचारणा आहे, आपल्या ओपडीमध्ये येऊन प्रत्येकाने हे मत व्यक्त केलं की सेक्स एज्युकेशन, अवेअरनेस आणि सेफ्टी यावर असणारा हा प्रोग्राम हा चालू राहायला पाहिजे, जेणेकरून समाजामध्ये एक प्रकारची जनजागृती, एक प्रकारचा नॉलेज आणि ज्याचा फायदा सर्व समाजाचं स्वास्थ्य निर्माण ठेवण्यासाठी कसं होतं हे त्यांनी ॲप्रिशिएट केलेलं आहे. आणि आजच्या या मंचावर या सर्व टॉपिक जो आजचा आहे तो आपण विस्तृतपणे डिस्कस करूया. नक्कीच आपण विस्तृतपणे डिस्कस करणार आहोत. पण सगळ्यात आधी फोन येतोय. मंगेश आपल्याशी बोलतात नाशिकवरनं. मंगेश, तुमचा प्रश्न विचारा. सर, मला असं विचारायचं आहे की शीघ्रपतन आणि शरीरातील हार्मोन्सचा काही संबंध असतो का, याबद्दल माहिती पाहिजे होती सर. नक्कीच, खूप छान प्रश्न विचारलाय. कारण मला कौतुक वाटतं आपल्या प्रेक्षकांचं. येस, खरंच. सर, काय उत्तर द्या. आणि आपण टॉपिक डिक्लेअर केल्याबरोबर हे तयारीत असतात आणि हे खरंच त्याचं एक आपल्या ह्या मंचाचं ॲप्रिशिएशन आहे. नक्कीच. थोडक्यात तुम्हाला सांगतो, म्हणजे जे पहिल्यांदाच हा शो पाहत असतील त्यांना आपल्या शरीरामध्ये आपल्या कुटुंबाचं स्वास्थ्य, आपल्या पार्टनरचं स्वास्थ्य आणि आपलं दोघांचंही स्वास्थ्य मेंटेन राहून आपला संसार चिरकालीन लॉंग ड्युरेशनला चांगलं राहण्यासाठी लैंगिक आयुष्य किती महत्त्वाचं असतं. शीघ्रपतन म्हणजे काय एक थोडक्यात सांगतो. या इंटरनॅशनल डेफिनेशनद्वारे या ठिकाणी तुम्ही संबंध करताना त्या ठिकाणी पुरुषाचा जो टायमिंग असतो, परफॉर्मन्सचा जो टायमिंग असतो, हा जर 1 मिनिटाच्या आतमध्येच त्याला माइल्ड म्हणतात, 1 ते 1.5 मिनिटामध्ये त्याला मॉडरेट म्हणतात आणि 2 मिनिटापर्यंत त्याला सिव्हिअर म्हणतात. मग अशा केसेसमध्ये तुमचा पार्टनर सॅटिस्फायच्या आतच तुम्ही जर स्खलन करत असाल त्याला शीघ्रपतन असं म्हणतात. आणि हार्मोन्स हे आपल्या बॉडीचे सॉफ्टवेअर आहेत. आणि महत्त्वाचं काय असतं, सिरोटोनिन आहे, ऑक्सिटोसिन आहे, वेगळ्या प्रकारचे एन्डॉर्फिन्स आहेत, टेस्टोस्टेरॉन आहेत. हे सर्व हार्मोन त्या ठिकाणी महत्त्वाचे असतात. कारण या हार्मोन्समुळे तुम्हाला इच्छा तयार होणे, नायट्रिक ऑक्साईड तयार होणे आणि आपल्या क्रियेवर कंट्रोल राहणे, या गोष्टीमध्ये नक्कीच ह्या हार्मोनची इन्व्हॉल्वमेंट असते. काही कारणामुळं हे हार्मोन जर अफेक्ट झाले तर त्या ठिकाणी तुम्हाला शीघ्रपतनाचा त्रास होत असतो. आणि ह्याचे आणखी काय तुमचे डाऊट्स असतील तर या ठिकाणी नक्कीच विचारू शकता. नक्कीच सर, शीघ्रपतन अतिशय महत्त्वाचा विषय. मला वाटतं बरेचदा लोकांना समजत सुद्धा नाही की शीघ्रपतन होत आहे. आणि हे सांगायचं असतं किंवा दाखवायचं असतं की मला ट्रीटमेंट असते हे देखील माहित नसतं. पण मग शीघ्रपतन होत आहे एखाद्या व्यक्तीमध्ये तर त्यांनी कन्सल्ट तर करणं गरजेचंच आहे. कारण की पार्टनर अफेक्ट होतो या सगळ्यामध्ये होतो. आणि मी तुम्हाला समजा एक अभ्यास सांगतो. एक त्या ठिकाणी स्टडी झालेली आहे ज्यामध्ये की डिवोर्सेस किंवा सेपरेशनचं प्रमाण हे फक्त तुमचा टायमिंग कमी असल्यामुळं
28%च्या बरोबरी किंवा 30%पर्यंत हे आढळून येतं. म्हणून ह्याला रिपेअर करणं आवश्यक आहे. बऱ्याचदा काय वाटतं याला काही कारण नसेल, पण हे महत्त्वाचं कारण असतं, आपल्याकडं बोललं जात नाही. नक्कीच. पण हे शीघ्रपतनाचं निदान करण्यासाठी काही टेस्ट आहेत का डॉक्टर? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न. बऱ्याचदा काय असतं तुम्हाला सांगतो, या ठिकाणी आपल्या सर्व दर्शकांना सांगतो की बऱ्याचदा सिम्पटम म्हणजे तुमचं लक्षण हेच त्याचं निदान असतं. त्याला वेगवेगळी कारणं आहेत, आपण ते विस्तृतपणे पाहणार आहोत. नक्कीच. फक्त हिस्ट्री आणि एक्झामिनेशन ह्या गोष्टीमध्येच तुम्हाला ते कळतं. आणखी काही फार टेस्ट, समजा काही डायबिटीज, ब्लड प्रेशर, काही ब्लॉक किंवा इतर काही आजार असेल ते करायचे असतात, ते आपण विस्तृत डिस्कस करणार आहोत. पण या. सर एक फोन येतोय घेऊया. आपल्याला. आदित्य आपल्याशी बोलतायत संभाजीनगरहून. आदित्य, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. शीघ्रपतन आणि भावनिक बदल होण्याचा काही संबंध असतो का आणि कशामुळे असतो त्याबद्दल माहिती सांगा. नक्कीच खूप चांगला प्रश्न विचारलाय, कारण की मनात बऱ्याच गोष्टी सुरू असतात Yes, ना, yes. त्याचा ताळमेळ याच्याशी काही आहे का? नक्कीच. परफॉर्मन्स अँझायटी याला आपण म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं असतं या ठिकाणी सांगूया. बऱ्याचदा काय असतं या ठिकाणी, समजा काही कारणामुळे पार्टनर दूर राहत असतील आणि 15 दिवसांनी किंवा आठवड्यानंतर भेटणार आहेत, याची उत्सुकता मनात एवढी वाढलेली असते की मी आता 15 दिवसानंतर घरी परत जाणार आहे, मग गेल्यानंतर मी असं करेन, मी आणखी इतकं छान करेन. मग यामध्ये होतं काय, अननेसेसरी हार्मोन्स जास्त सिक्रेट होऊन तुम्ही तुमच्या पार्टनरला सांगितलेलं नसतं आणि त्या एक्सायटेशनमुळं तुमच्यावरच तुमचं प्रेशर तुम्ही तयार करता आणि ॲक्च्युअली जेव्हा परफॉर्मन्स करायला जाता ना, काही केसेस तुम्ही अशा पाहिलेल्या आहेत की क्रिया सुरू व्हायच्या आतच तुम्ही ड्रॉपडाऊन होऊन जाता आणि त्या ठिकाणी दोघांचाही डिस्मोट होऊन जातो. म्हणून म्हणण्याचं काय, ती अँझायटी घेऊ नका. ही नॅचरली गोईंग प्रोसिजर आहे. किंवा असं प्लॅन करून माझं आता मी बटन दाबलं आणि क्रिया चालू झाली आणि बटन दाबलं आणि संपली. तुम्ही कंपल्शन जेवढं कराल ना, जेवढं माइंड डायव्हर्शन असेल ना, तेवढं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही क्रियेमध्ये जाऊ शकता. म्हणून इमोशनल, भावनिक ह्या गोष्टींचा फार मोठा संबंध असतो. म्हणून तर पती पत्नीतले नाते, त्यांचं एकमेकाशी जे एक प्रकारचं डिस्कशन असतं, एक चांगलं बिहेवियर असतं, एकमेकाचं समजणं असतं किंवा बऱ्याचदा हे एकमेकाला प्रताडित पाडणं आहे, कमी दाखवणं आहे, इन्सल्ट करणं आहे, ह्या गोष्टीचा देखील परिणाम होत असतो. नक्कीच सर. म्हणून आपण त्याची काळजी घ्यायची असते. नक्कीच. त्याच्यामुळे खूप चांगला प्रश्न आणि खूप नक्कीच. छान उत्तर The तुम्ही field. दिलेलं Yeah, आहे. सर आणखी नक्कीच. एक फोन येतोय. घेऊया. दीपक आपल्याशी बोलतायत अहमदनगरहून. दीपक, तुमचा प्रश्न विचारा. सर मी दीपक बोलतोय. बोला बोला. सर मला हस्तमैथून करायची सवय आहे ओके. आणि यामुळे शीघ्रपतन होते का आणि कशामुळे होऊ शकते सर, याबद्दल सविस्तर माहिती पाहिजे होती सर. क्या बात नक्कीच आहे. दीपक, यांचा प्रश्न खूप म्हणजे महत्वाचा आहे, खूप नक्कीच, सिरियस नक्कीच. सुद्धा आहे. आणि ईमेलवर ह्याचे प्रश्न येतात. इव्हन बऱ्याचदा काही कॉलेज डिस्कशनमध्ये मी जात असतो, प्रत्येक जण हे विचारतो की सर मला सवय आहे हस्तमैथुनीची, मग त्यामुळे तर हे झालं नसेल का, त्यावर त्यांना क्लॅरिफाय करूया आपण. नक्कीच. मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. निसर्गाने दिलेले रिफ्लेक्सेस, हे बघा, तुम्हाला पापणी जी समजा काही हवा आली किंवा काही समजा फॉरेन बॉडी आली, थांबू शकता का? आपोआप त्या ठिकाणी हालचाल होते ना. बॉडीचा रिफ्लेक्स, समोर एखादी काही वस्तू आली किंवा बरेचदा काही आपल्याला खायची वस्तू दिसली चांगली, सलायवेशन आहे, ह्या गोष्टी नॅचरली रिफ्लेक्स वाईज असतात. त्याच पद्धतीनं हस्तमैथून ही तुम्हाला स्वतःची ओळख, तुम्ही यौवनात आल्यानंतर तुमच्या ऑर्गनची ओळख करण्यासाठी आलेला रिफ्लेक्स असतो. त्यामुळं त्याला तुम्हाला बरेचदा ह्या वयात येणाऱ्या 11वी 12वीच्या मुलांना सांगावं लागतं. ही मुली एवढी डिस्टर्ब होतात की त्याच ठिकाणी अभ्यास करायचे, नंबर 1 यायचं आणि हे बॉडीत काय होतं आहे असं प्रेशरमध्ये येतात ते. अशा वेळेला त्यांना सांगितलं पाहिजे पालकांनी की बाबा हे नॉर्मल आहे. इव्हन मुलीला जे आहे ते आईने सांगितली पाहिजे, वडिलांनी मुलाला सांगितलं पाहिजे हे नॉर्मल आहे, हे सिक्रेशन होणं नॉर्मल असतं. कधी अधूनमधून तुम्ही त्या ठिकाणी टच करून समजा विरेस्खलन झालं तेही नॉर्मल असतं. पण या ठिकाणी चुकतं कुठं ह्या, पण अति जास्त प्रमाणामध्ये तुम्ही एखादी कुठली मूव्ही पाहून किंवा जास्त विचार करून त्याच्या आहारी जाऊन वेगवेगळ्या पद्धतीने ओव्हर प्रेशर देणं, बऱ्याचदा बेडवर त्या ठिकाणी रबिंग करणं किंवा काही फॉरेन ऑब्जेक्ट वापरणं, अशा गोष्टी जर वापरल्या त्या ठिकाणी त्या नाजूक टिश्यूला डॅमेज होतो. ब्रेनचं लर्निंग जे आहे, लर्निंग सेंटरला प्रॉब्लेम येतो, कमांडला प्रॉब्लेम येतो आणि नक्कीच अति हस्तमैथून हे शीघ्रपतनाचं कारण असतं. पण सेक्सॉलॉजी सिरोलॉजी अँड्रोलॉजीला भेटल्यानंतर त्याला अतिशय चांगली ट्रीटमेंट आहे आणि कुठल्याच वयातील मुलांनी त्याला घाबरायचं नाही. पूर्णपणे व्यक्त व्हा, ओपन व्हा, कारण हे तुमचं नॅचरल निसर्गाने दिलेलं लाईफ आहे. नक्कीच नैसर्गिक गोष्ट आहे ही, आणि त्याच्यामुळे तिचा विचार असा वेगळा करू नका. म्हणजे मला असं वाटतं आपला हा जो कार्यक्रम आहे तो प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तीने पाहिला पाहिजे. 18 वयात येणाऱ्या वर्षापासून, अरे मुलांनी उलट त्यांना तर महत्वाचं आहे. नक्कीच, कारण त्यांना सांगत कोणी नाही. नक्कीच. आणि काहीतरी नेटवर जाऊन असं काही पाहतात,
रॉंग पद्धतीने त्याचं इंटरप्रिटेशन होतं. बरोबर. त्याच्यामुळे आमचा हा कार्यक्रम नक्की बघा आणि तुमच्या मनातले प्रश्न विचारा. एक प्रश्न विचारतायत, आपल्याशी बोलतायत सुरेखा. तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. बोला. नमस्कार तर जी, बोला. जोडप्यातील वैवाहिक संबंधात काही अडचणी असतील तर त्याचा शीघ्रपतनाशी काही संबंध असतो का? नक्कीच सुरेखाताई, खूप सुंदर प्रश्न विचारला आणि तुमचं अभिनंदन की तुम्ही पहिला लेडी कॉलर आहात आमच्या आजच्या शोच्या. आणि महत्वाचं वैवाहिक जीवनात असलेले तंटे, ताणतणाव बरोबर. आणि भांडणं याचा काही संबंध असेल का? एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. हे बघा, पैसा नसेल तरी भांडणं आणि पैसा असेल तरी अति जास्त भांडणं. कारण रिझन काय होतं, या ठिकाणी बऱ्याचदा शिकलेलं जर असेल ना, की नुसतंच अभ्यास केल्याने शिकल्याने तुमची बुद्धिमत्ता वाढत नसते. तुम्ही जे वाचता शिकता ते वाचल्यात तुमच्या वातावरणामध्ये, तुमच्या वागण्यामध्ये कसं वापरता. तुम्ही नवरा बायको आहात, दोघांशी भांडणं न करणं, एकमेकाला रिस्पेक्ट देणं, दोघांसाठी म्हणतो एकट्यासाठी नाही. पण काही कारणामुळे या ठिकाणी काय होतं, एक हे मॅरेज किंवा संस्कृतीवाईज लग्न एक असं बंधन झालेलं आहे, कुठचं मक्तेदारी, कुठतरी हक्क, कुठतरी म्हणजे प्रेमाच्या हक्कापेक्षा वस्तूंवरचा हक्क. मग त्या घेण्यामागं काय होतं, यांच्यात भांडणं होतात. जेव्हा बेडवर जाता ना तुम्ही, बेडवर गेल्यानंतर अतिशय एकदम हास्यमुखाने दोघांनाही वाटतं समोर यावं, पण एकमेकाच्या दिवसभरातल्या भानगडी, भांडणं, घरातले भांडणं, सगळ्या अडचणी त्या बेडवर निघतात. विचार करा, अशा पद्धतीने तुम्ही जर बेडवर जात असाल, कसं तुमचं कॉन्सन्ट्रेशन राहील, कशी तुम्हाला इच्छा होईल आणि पुढची क्रिया तर खूप दूर राहिली. नक्कीच. म्हणजे सर हा किती मोठा लूप आहे की Definitely. दिवसभराची भांडणं घेऊन बेडवर जायचं आणि मग बेडवरती पुन्हा काही घडलं नाही तर परत दुसरा दिवस तसंच पुन्हा भांडण आणि स्ट्रेसफुल, कटकटी. पुन्हा स्ट्रेसफुल बरोबर. की हा loop तू आहे. रिस्पॉन्स दिला नाही म्हणून मी असं झालं. हा आणि मी loop आपण म्हणणं तोडला पाहिजे. तोडायचं आहे. आणि फार सिंपल गोष्ट आहे यासाठी की सगळं काही विसरा आणि त्या ठिकाणी फक्त तुम्ही एक स्त्री आणि पुरुष म्हणून सोबत या. नक्कीच. सर आणखी एक फोन येतोय. रवींद्र आपल्याशी बोलतायत मुंबईहून. रवींद्र, तुमचा प्रश्न विचारा. बोला, बोला, ऐकतोय रवींद्र. आम्ही. ठीक आहे, काही व्यत्यय आला असेल. नक्कीच. सर पुरुषांमधली जी कमजोरी आहे त्याचा शीघ्रपतनाशी काही संबंध आहे का? व्हेरी नाईस क्वेश्चन. म्हणजे हे कॉम्बिनेशन असतं. फॉर एक्झाम्पल सांगूया आपण, बऱ्याचदा माझ्याकडं येणारी मुलं किंवा समजा अडल्ट आहेत किंवा लग्न झालेले व्यक्ती आहेत, शीघ्रपतन, कमजोरी आणि लहान लिंग ह्या तिन्हीचं कॉम्बिनेशन असतं. तुम्ही मला विचाराल की कुठल्या कारणामुळं समजा कमजोरी आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हीच विचार करा, तुमच्यामध्ये ताठरताच येत नसेल, त्या ठिकाणी इरेक्शनच होत नसेल, तर तुम्ही कशा पद्धतीने परफॉर्मन्स करणार, कशा पद्धतीने समोरच्याला 10 ते 15 मिनटं त्याला फोर प्ले आहे, ॲक्च्युअल प्ले आहे, तो पूर्ण मिळाल्याशिवाय तुम्हाला डेफिनेटली, तुम्हालाच नुसतं नाही तर समोरच्या पार्टनरला देखील सॅटिस्फाय करणं ही तुमची जबाबदारी असते. म्हणून अशा केसमध्ये कमजोरीसोबत शीघ्रपतन कॉम्बिनेशनमध्ये असतं. म्हणून सेक्सॉलॉजिस्ट अँड यूरोलॉजिस्ट हेच त्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित करू शकतात. नक्कीच या सर्वांना या समस्येसाठी काळजी करायची नक्कीच गरज नाही. थांबवते कारण की महिलेचा कॉल आलेला आहे. घेऊया. कारण की आपल्या महिला चालेल, बाचकतात चालेल. ना, त्यांचा नक्कीच. फोन आलाय. हो. पल्लवी आपल्याशी बोलतायत. पल्लवी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. बोला. नमस्ते जी, बोला. सर, स्त्रियांमध्ये शीघ्रपतनाची समस्या असते का आणि त्यावर काय उपाय असतो त्याबद्दल माहिती सांगा. वा, अतिशय छान प्रश्न विचारलाय. म्हणजे माझ्या मनातही हा प्रश्न आला नाही की स्त्रियांमध्ये सुद्धा असं काही असू शकतं. आणि असू असतं, शकतं? नक्कीच असतं. सांगूया ना, हे यात मागचं सायन्स काय, विज्ञान काय सांगूया. जसं पुरुषांना विरेस्खलन होतं, म्हणजे स्त्राव बाहेर पडल्यानंतर, धातू बाहेर पडल्यानंतर त्या ठिकाणी एक सॅटिस्फॅक्शन मिळतं. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, स्त्रियांमध्ये देखील त्या ठिकाणी स्खलन होत असतं, पण तुम्हाला ते दिसत नाही. कारण युरेथ्रामध्ये काही युरेथ्रल ग्लँड्स असतात, त्या ठिकाणी ॲक्टिवेशन झाल्यानंतर जसं मेनला एक्सायटेशन होतं, ज्या पद्धतीने कठोरता येते, त्याच पद्धतीने क्लायटोरल एरियामध्ये देखील सेम कठोरता येते, पण तो भाग लहान असल्यामुळे तुम्हाला दिसत नाही. आणि जेव्हा त्या ठिकाणी स्खलन होतं, त्या ठिकाणी ऑर्गॅझम झाल्यानंतर खालच्या मसल्सच्या कॉन्टॅक्ट व्हायला लागतात. ते फ्लुईड रिव्हर्स पद्धतीने युरेथ्रा छोटे असल्यामुळं बॅक ब्लॅडरमध्ये जातं आणि त्यावेळेस त्यांना ती रिलॅक्सेशनची भावना येते. आणि तोपर्यंत जर तुम्ही परफॉर्म नाही केलं तर समोरचा पार्टनर चिडणार. एक उदाहरण देतो तुम्हाला. फक्त एकच घास खाऊ घातला, एकच घोट पाणी दिलं, सांगितलं जेवण संपलं आता, किती तुम्ही आनंदी व्हाल का? रागावणार, वैतागणार. तेच कंपॅरिझन करा. हे होत असतं समजा ते समोरच्या व्यक्तीला समजा सॅटिस्फाय नाही झालं तर. आणि शीघ्रपतन होणं म्हणजेच त्या ठिकाणी इमिडिएट स्त्रीची भावना संपते आणि त्या ठिकाणी तुम्ही परत परफॉर्मन्स चालू ठेवता, त्याचा काहीही उपयोग नसतो. म्हणून पार्टनरला विचारणं
डिस्कस करणं जे आपल्याकडे टोटली अभाव असतो हे महत्त्वाचं आहे. सर आजचा शो आहे आणि याचा विषय तो इतका छान आहे महत्त्वाचा की आहे. महिलांचे खूप फोन येत आहेत. क्या ज्योती बात आहे, आपल्याशी क्या- घेऊया. बोलतायत नांदेडहून. ज्योती, तुमचा प्रश्न विचारा. सर मला हे विचारायचं आहे की माझ्या मिस्टरांचं वय 40 आहे आणि माझं वय 35 आहे. हां परंतु आमचा संबंध एक म्हणजे 5 मिनिटापेक्षा पण जास्त चालत नाही. अच्छा. तर हे शीघ्रपतन म्हणजे 40 नंतर चालू होतं की त्याचं काही वय असतं किंवा कोणत्या वयात ते चालू होऊ शकतं आणि किती प्रमाणात दिसून येतं त्याबद्दल सांगा सर. नक्कीच ज्योती, खूप छान प्रश्न विचारलाय की शीघ्रपतनालाही काही वय असतं वय का? असतं का? म्हणजे आपण नेहमीच म्हणतो की बाबा काही सेक्सला काही वय आहे वय का? आहे का? आपण नेहमी सांगतो त्याला वय नाही, त्याला घड्याळ नाही, त्याला एक्सपायरी नाही, पण एक कल्चरल मर्यादा आहे. एक सांगतो तुम्हाला 18 वर्षापासनं ते 50 ते 55 वर्षापासनं हा वयोगट असतो ज्यामध्ये ही शीघ्रपतनाची समस्या केव्हाही येऊ शकते. बरेचदा काही जण विचारतात हे फॅमिलियल असेल का, अनुवंशिक असतं? नक्कीच असतं, पण तेच कारण असेल आपण सांगू शकत नाही, कारण प्रत्येकाचा बिहेवियरल पॅटर्न हा वेगळा असतो. तर या ठिकाणी तुमचा परफॉर्मन्स, ॲक्च्युअल प्ले, फोर प्ले हे सर्व मिळून जर तुम्ही परफॉर्म 15 मिनटापर्यंत करू शकत नसाल, त्या ठिकाणी काय होतं माहिती का, एकमेकाच्या न डिस्कशन होण्यामुळं, चुप्पी साधल्यामुळं, कारण तुम्ही कधी विचारता का पार्टनरला, नाही झाल्यानंतर आता तुम्ही हॅपी आहात ना, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित वाटलं ना? नाही, कशाचं काही नाही, आपलं संपलं, मोकळे झाले, गेले रिकामे. अहो बरेचदा पोस्ट प्ले म्हणजे आपल्या पार्टनरला ॲक्ट झाल्यानंतर देखील जवळ राहावंसं वाटतं. 5 ते 10 मिनटं त्या ठिकाणी तुम्ही क्लोजनेस असा वाटतं, पण नाही, तुम्हाला क्रिया संपली की तिथून तुम्ही गायब. अशा गोष्टी करू नका. आणि हे जे शीघ्रपतन आहे 18 ते 58 वयोवर्ष गट जरी असेल, अतिशय चांगल्या पद्धतीने ट्रीट करता येतं. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट आहेत, ते आपण पुढच्या भागात देखील डिस्कस करू शकतो. नक्कीच सर. शीघ्रपतनाची जी समस्या आहे हो. त्याची लक्षणं नेमकी काय आहेत? म्हणजे कधी Yes. कळतं की शीघ्रपतनाची ओळखायचं कसं? कसं? आणि हे एकट्याला नाही, समोरचा सांगू शकतो. बरोबर. मी बऱ्याचदा काय सांगतो, एकटं येऊ नका, बरोबर. पार्टनरला घेऊन या. म्हणजे एकट्याचं ॲनालिसिस मी कसं करणार? बऱ्याचदा काय होतं, समोरचा खोटा बोलतो चक्क की मी खूप परफॉर्म छान करतो आणि त्यांनाच काही जमत नाही करायला. एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो या ठिकाणी. आपल्या समजा कुठलीही ओपीडी असो, त्या ठिकाणी पहिल्यांदा कोण येतात, आले दोघंजण कपल आले, मग पहिल्यांदा नवरामध्ये येतो, तो सांगतो मी फार स्ट्रॉंग, मी तो बाबा एक काम करतो, बाहेर बस म्हणला आता. मग फिमेल पार्टनरला विचारतो, कारण हे डिस्कशन फार आवश्यक असतं. नक्कीच सर. एक या, फोन येतोय, घेऊया. महेंद्र आपल्याशी बोलतायत रत्नागिरीहून. महेंद्र, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हां बोला. बोला. माझा ब्लॅडर आहे ना, हां ब्लॅडर कमजोर झालेला आहे, लघवी बरोबर होत नाही ओके. आणि त्यामुळे मला सेक्सची भावना होत नाही आणि चमडी माझी पहिली मागे होती, हां आता चमडी एकदम पुढे आलेली आहे. अच्छा, म्हणजे साधारण तुम्हाला वय सांगा. 63 वय. बरं, मला वाटतं नक्की तुम्हाला डायबिटीस असणार आहे. डायबिटीस वगैरे काय आहे तुम्हाला? डायबिटीस आहे. हां, मग शुगर किती आहे सध्या सांगा मला आता सध्याची? शुगर तर मला 164 होती. बरं, आणि समोरची स्किन बंद होत चालली आहे आणि तुम्हाला ताठरता देखील येत नाही, बरोबर आहे? हा, आणि लघवीला म्हणजे लगेच होत नाही आणि जळजळ होते. बरं बरं, चला सांगूया तुम्हाला, मी सांगतो नक्की काय कारण असेल ते. नक्कीच. महत्त्वाचं सांगतो, डायबिटीस आणि शीघ्रपतन हा फार मोठा टॉपिक आहे, तरी यांना थोडक्यात सांगूया आपण. नक्कीच. डायबिटीस हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे आणि याला आजार किंवा असह्य आजार किंवा जो नीट होऊ शकत नाही असं अजिबात समजायचा नाही. तुमच्या लाईफस्टाईल चेंजेसमुळं, तुमच्या खाण्याच्या पद्धती, एक्सरसाइज, योगा, प्राणायाम हे मेंटेन जर केलं आणि तुमची शुगर जर फास्टिंग 100 ते 110 आणि पोस्ट मील 180च्या आत जर ठेवली, तर शुगर कंट्रोल जर राहिली, तर प्रत्येक ऑर्गन, हे तर म्हणता येतं सेक्शुअल डिस्फंक्शन हे कॉमन का असतं, त्या ठिकाणी न्यूरोलॉजिकल विकनेस, न्यूरोजेनिक कॉजेस म्हणजे नर्वचं कंडक्शन कमी झालेलं आहे, ॲफरंट इफरंट सेन्सेशन ब्रेनपर्यंत जात नाहीत, गेले तर ते होल्ड करू शकत नाही. आणखी ॲडिशनल काय सांगतायत, याचा परिणाम ब्लॅडर म्हणजे मूत्राशयावर देखील झालेला आहे. त्या ठिकाणी मूत्राशयाचं विकनेस आलेलं. तो मित्रांनो एकच सांगतो की तुम्ही डाएट, आहार, एक्झरसाईज हे जर मेंटेन केलं आणि तज्ज्ञांना भेटल्यानंतर, सेक्सॉलॉजी, अँड्रॉलॉजी, सिरोलॉजिस्टना भेटल्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी या कमजोरीतनं बाहेर येऊ शकता. डायबिटीज देखील कंट्रोल करू शकता. आणि स्पेशली मी सांगेन की अल्कलाईन वॉटर असतात, तुमचं रुटीन वॉटर ॲसिडिक असतं, अल्कलाईन वॉटरचा जर वापर केला तुम्ही डायबिटीसला देखील कंट्रोलमध्ये आणि रिव्हर्स आणू शकता. आणि अर्थातच तो जर कंट्रोलमध्ये आला, तुमची लाईफस्टाईल, लैंगिक लाईफस्टाईल, पर्सनल लाईफस्टाईल
या सर्वांवर त्याचा अतिशय चांगला परिणाम होत असतो. नक्कीच निरोगी राहणं हे सगळ्यात सर्वात महत्त्वाचं आहे. महत्त्वाचं, त्याच्याशी नक्कीच. निगडीत नंतर सगळ्यात Definitely. सर आणखी एक फोन येतोय. रवींद्र आपल्याशी बोलतायत मुंबईहून. रवींद्र बोला. ऐकतोय आम्ही, तुम्ही बोला बोलत रवींद्र. विचार, प्रश्न विचारा. हॅलो, हा ऐकतोय आम्ही, बोला. विचारू का? हा विचारा विचारा. विचारा. हा हा डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार जी, माझं नमस्कार, वय बोला. 60 वर्ष आहे. ओके. हा डॉक्टर साहेब माझं वय 60 वर्ष आहे. हो, हा डॉक्टर साहेब मी माझं ऐकतोय. वय रवींद्रजी 60 तुम्ही वर्ष टीव्हीचा आहे. आवाज ऐकू नका, बोलत आमच्याशी राहा, थेट बोलत बोला. राहा. हा. हा अचानक गेल्या 4 ते 5 महिन्यापासून माझी सेक्स विषयीची इच्छा अचानक पूर्णपणे नष्ट झालेली आहे. ओके. आणि हे अचानक असं व्हायचं कारण मला लक्षात येत नाही. ओके. त्यापूर्वी बोलत राहा बोला. तुम्ही. बोला. त्यापूर्वी मला महिन्यातून किंवा असे 1-2 वेळा इच्छा व्हायची. हो पण का? असं अचानक नष्ट होण्यामुळं हे गंभीर काय असू शकेल का? मला कोणताही आजार नाही, मी फिजिकली फिट आहे. अच्छा तर अच्छा. याविषयी मग मला आपल्याला संपर्क साधता येईल, पण आता जर काही सांगता आलं तर मी ऐकू इच्छितो डॉक्टर साहेब. बरं, तुम्हाला काही आजार नाही हे तुम्ही सांगितलेलं आहे. काही व्यसनांबद्दल सांगा मला. काही टोबॅको आहे, काही स्मोकिंग ड्रिंकिंग काही आहे का? हा आहे, थोडंफार असेल. ठीक आहे, सांगूया तुम्हाला, काही हरकत नाही. नक्कीच हे किती छान विचारण्याचं प्रश्न कारण त्यांनी हो पाचकत खूप छान विचारला, छान पण प्रसन्न खूप केला. चांगला प्रश्न आणि हे विचारला. सर्वांचं प्रतिनिधित्व आहे. बरोबर. म्हणजे मी 60 वर्षाचा आहे आणि अचानकपणे माझी शिथिलता आलेली लैंगिक शिथिलता, परफॉर्मन्स करू शकत नाही. महत्त्वाची गोष्ट सांगतो, शरीरामध्ये सवय वाढल्यानंतर बदल होतात. त्या ठिकाणी मला टक्कल पडलेला आहे, त्या ठिकाणी चष्मा लागला, काठी हातात आली, त्या टाईपमध्ये तुम्ही लक्षात करा. टेस्टोस्टेरॉन हे सेक्स हार्मोन आहे, याच्या मात्रा अतिशय कमी होत जातात. या मात्रा कमी झाल्यानंतर मी सर्वांना सांगतो की हा आजार नाही, मेंटेनन्स आहे. त्यामुळं तुम्ही दाखवायला येताना घाबरत मी 1 वर्ष शो पाहिला, मग 1 वर्षाने आलो, मग कसं यावं ठिकाणी, कसं सांगावं, अशा बुचकळ्यात पडू नका. हा अतिशय ओपन मंच आहे, हा वैज्ञानिक मंच आहे, ज्या ठिकाणी तुमच्या जीवनात कशा पद्धतीने हा कमी झालेला सुखी जीवनाचा मंत्र किंवा काही प्रकारे जर तुम्हाला कमजोरी असेल, हा एकट्याचाच त्रास नसतो, तुमच्या पार्टनरची देखील तुमची इच्छा असते त्या ठिकाणी. म्हणून तज्ज्ञांना भेटल्यानंतर TRT टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी आहे, काही चांगले मेडिसिन्स आहेत, गरज पडलं तर P-शॉर्ट्स काही ट्रीटमेंट आहेत. हे घेतल्यानंतर तुमचं स्वतःचं पर्सनल लाईफ नक्कीच इम्प्रूव्ह होईल. तुम्हाला काळजी करायची गरज नाही. नक्कीच गरज नाहीये. तुम्ही सेक्सॉलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट, एंट्रोलॉजिस्ट आहेत, सर आहेत मार्गदर्शन करायला. जवळच्या क्लिनिकला भेट द्या आणि नक्कीच तुमच्या समस्येपासून तुम्ही परावृत्त होऊ शकता. सर तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना इतकं छान मार्गदर्शन केलं, त्याच्यासाठी तुमचे वेळ संपला? वेळ संपला हो. म्हणून तर मी घाई बरं, करते. बरं, त्याच्यामुळे ठीक आहे. तुमचे खूप खूप धन्यवाद. या सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात, या लाईव्ह कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.